शुकाचार्यांनी हे भागवत राजा परीक्षिताला सांगितलं. आता हा राजा परीक्षित कोण आहे जरा लक्षपूर्वक ऐका. ज्यावेळेस कौरव पांडवांचं युद्ध झालं होतं बरं का, सगळे कौरव मारले गेले होते. दुर्योधन नदीच्या काठावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, कारण भीमाच्या गदेमुळे त्याची मांडी भंग झालेली होती. तेवढ्यामध्ये द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा त्या ठिकाणी आला. दुर्योधनाची ती अवस्था पाहिली, सांगितलं महाराज कशी अवस्था झाली हो तुमची. दुर्योधन रडायला लागला. सांगितलं अश्वत्थामा माझे 99 भाऊ मेले रे. अश्वत्थामा 99 भाऊ मेले, आता मी सुद्धा थोड्या वेळात मरणार आहे, पण माझे 99 भाऊ मेले याचं मला काही वाटत नाही रे, काही वाटत नाही. पांडव फक्त 5 होते, पण 5 जणांपैकी एकाच्याही केसाला धक्का लागला नाही याचं मला जास्त दुःख होत आहे. अश्वत्थाम्यानं सांगितलं महाराज मी तुम्हाला त्याच वेळेस बोललो होतो, तुम्ही मला सेनापती करा सेनापती. तुमच्यावर आज रडायची वेळ आलीच नसती, तुम्ही मला सेनापती केलं नाही, त्याचा हा परिणाम आहे. दुर्योधनानं सांगितलं अश्वत्थामा चुकत झाली, पण आज मी तुला सेनापती म्हणतो. आनंद झाला बरं का अश्वत्थाम्याला, आणि सांगितलं महाराज आज तुम्ही मला सेनापती म्हणत आहात. बघा 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 तुमचे 5च्या 5 वैरी संपतो की नाही. घेतली बरं का हातामध्ये तलवार. रात्रीची वेळ होती. सुत महाराज सांगतात गडद अंधकार पसरलेला होता. माझा परमात्मा त्या पांडवांना विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी घेऊन कोणतरी लांब निघून गेला होता, आणि त्या शिबिरामध्ये पांडवांची 5 मुलं त्यांच्या शय्येवर झोपलेली होती. अंधारामध्ये अश्वत्थाम्याला दिसलंच नाही. त्याला वाटलं की हे पांडवच आहे. तलवारीनं 5 मुलांची शिरं तोडली, आणि 5च्या 5 शिरं घेऊन दुर्योधनाच्या जवळ आला आणि सांगितलं महाराज बघा 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 तुमचे 5च्या 5 वैरी संपवले की नाही. दुर्योधनानं तोंड वर करून पाहिलं, आणि मग तर जमिनीवर डोका आपटून आपटून रडायला लागला. अश्वत्थाम्यानं सांगितलं महाराज काय झालं आता, तुमचे वैरी संपले ना, आता हसा ना हसा ना, रडायला काय झालं. दुर्योधनानं सांगितलं अश्वत्थामा आता तर आमच्या वंशामध्ये आमच्या पितरांना पाणी पाजणाराही कोणी जिवंत ठेवला नाही. सांगितलं का बरं महाराज. सांगितलं अरे हे पांडव नाही, पांडवांची 5 मुलं आहे. मग घाबरला बरं का अश्वत्थामा. त्याला वाटलं हे जर पांडव नाही, पांडवांची मुलं आहेत, पांडव जिवंत आहे, ते मला मारणार आहे. घाबरलेल्या अवस्थेमध्ये पळायला लागला बरं का. इकडे सकाळ झाली. विजयाचा आनंद साजरा करून परमात्मा सगळ्या पांडवांना घेऊन शिबिराच्या दिशेने निघाला होता. शिबिरामध्ये पहिल्यांदा द्रौपदीनं प्रवेश केला. पाहिलं तर शय्येवर 5 मुलांची धडक दिसली. शिरं नव्हतीच. मोठ्यानं हंबरडा फोडला बरं का. रडण्याचा आवाज ऐकला आणि अर्जुन आतमध्ये प्रवेशला. पाहिलं तर 5 मुलांची धडक. अर्जुनाकडे हात करून बोलायला लागली महाराज तुमच्यासारखा धनुर्धारी माझा पती असताना माझ्या 5 मुलांची अवस्था व्हावी. कोण आहे माझ्या मुलाचा हत्यारा, आताच्या आता माझ्या पुढे हजर करा. राहिला लागली बरं का. अर्जुनानं प्रतिज्ञाच केली आणि अश्वत्थाम्याच्या शोधात निघाला बरं का. लांब लांब पर्यंत दूर दूर पर्यंत शोधाशोध सुरू आहे. अश्वत्थाम्याला ठाऊक झालं अर्जुन माझ्या शोधात येत आहे. ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. अर्जुनानं ब्रह्मास्त्र क्षमवलं बरं का. एका दोरीनं बांधलं अश्वत्थाम्याला ओढत ओढतच आणायला लागला. द्रौपदी लांब उभी होती. अर्जुन दोरानं बांधून अश्वत्थाम्याला आणताना पाहिला, आणि दुरून आवाज दिला मुंचता मुंचता मेष. महाराज त्याला सोडून द्या सोडून द्या. अर्जुन जवळ आला सांगितलं द्रौपदी का सोडून द्यायचं ग, तूच म्हटलं होतं ना कोण आहे माझ्या मुलाचा हत्यारा हजर करा, आणि आणलं तर म्हणते की सोडून द्या, का सोडून द्यायचं. सांगितलं महाराज हो त्याला सोडून द्या म्हणे सोडून द्या. सांगितलं पण का. द्रौपदीनं 2-3 कारणं सांगितली. महाराज पहिलं कारण हा ब्राह्मण आहे म्हणे, आणि ब्राह्मणाचा वध करायचा नसतो म्हणून त्याला सोडून द्या. दुसरं कारण हा आपल्या गुरुचा मुलगा आहे, आणि आज आपले गुरु या जगात नाही. ज्यावेळेस गुरु जगात नसतात त्यावेळेस गुरुचा मुलगाच गुरुच्या स्थानी असतो. म्हणजे हा अश्वत्थामा आपला गुरु आहे म्हणून याला मारायचं नाही. तिसरी गोष्ट हा एका मायेचा मुलगा आहे, आणि मुलगा मेल्यानंतर मायेला किती दुःख होतं याचा अनुभव मी आत्ता घेतला म्हणे. आणि जे दुःख माझ्या वाट्याला आलं ते दुःख याच्या माईच्या वाट्याला येऊ नये म्हणून सोडून द्या म्हणे. केवढी श्रेष्ठ भक्ती आहे द्रौपदीची. अरे जिची 5च्या 5 मुलं मारून टाकली त्या अश्वत्थाम्यानं एवढं मोठं दुःख झालं, पण मला झालेलं दुःख दुसऱ्या माईला होऊ नये याच्यासाठी ती प्रयत्न करायला लागली. याला भक्ती म्हणतात, याला भक्ती म्हणतात. म्हणून तर जगाचा बाप त्यांच्या घरी कामं करत होता. ज्या गोष्टीमुळे आपल्याला दुःख होत असेल ती गोष्ट दुसऱ्यासाठी न करणे ही भक्तीच आहे, ही भक्तीच आहे.
ही द्रौपदीची भक्ती आहे. म्हणून जगाचा बाप त्यांच्या घरी कामं करायचा. परमात्मा पुढे आले आणि सांगितलं, द्रौपदी असं नाही ग, तो आतताई आहे, त्यानं बाल हत्या केली ना, त्याला जिवंत ठेवायचं नसतं. द्रौपदी बोलायला लागली, देवा एक सांगा, या जगतामध्ये जे काही होत आहे ते कोणाच्या इच्छेनं होतं? सांगितलं, माझ्या माझ्या झाडाचं पान जरी हलत असेल ती परमात्म्याची आज्ञा झाल्याशिवाय हलत नाही. वृक्षाची पान हली ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा नोलोंडावी, पृथ्वी भूते व्हावी, आज्ञा माझी. समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करत नाही, कारण परमात्म्याची आज्ञा झालेली नाही. मग सगळं परमात्मा करतो. सांगितलं, तुम्ही करता ना? सांगितलं, हो. तुमच्या इच्छेनं होतं ना? सांगितलं, हो हो. मग या जगतामध्ये सगळ्या गोष्टी जर तुमच्या इच्छेनं होत असेल तर आज माझे पाचीच्या पाची मुलं मेले ही तुमची इच्छा असली पाहिजे ना देवा. आणि माझे 5 मुलं मरावे ही जर तुमची इच्छा असेल आणि माझे 5 मुलं मेल्यानंतर जर तुम्हाला आनंद वाटत असेल तर तुमच्या आनंदात समाधान मानणं हे आमच्यासारख्या भक्ताचं कर्तव्य नाही का देवा? परमात्म्याला पुढे बोलताच आलं नाही. सांगितलं, अगं तसं नाही. सांगितलं, नाही महाराज, त्याला मारू नका, सोडून द्या. शेवटी डोक्यावरचा मणी केसासहित उपडून काढला, एक लात मारून शिबिराच्या बाहेर घालून दिला अश्वत्थाम्याला. बरं का, ब्राह्मणाचा अपमान म्हणजे एक प्रकारे त्याचा वधच असतो. बरं का, निघाला बाहेर प्रतिशोधाची भावना अंतःकरणात धारण करून. विचार करायला लागला, त्या पांडवांनी माझा एवढा अपमान केला का? आता याचा बदला घेतला पाहिजे. त्यानं समाधान मानायला पाहिजे होतं. त्यानं विचार करायला पाहिजे होता, त्या पांडवांनी मला न मारता त्या ठिकाणी घालवलं, मी त्यांच्या 5 मुलाची हत्या केली तरी समाधान मानायला पाहिजे होतं. पण समाधान मानलंच नाही बरं का. प्रतिशोधाची भावना अंतःकरणात धारण केली. विचार करायला लागला, आता तर यांच्या वंशामध्ये पितरांना पाणी पाजणारा कोणी जिवंत ठेवणार नाही म्हणे. आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. कोण आहे म्हणे, कोण आहे? मीच तर मारलं त्या 5 मुलांना, आता कोण आहे पाणी पाजणारा? आणि थोड्यानंतर पुन्हा उदास झाला. आहे अभिमन्यूची पत्नी उत्तरा गरोदर आहे. तिच्या गर्भामध्ये पांडवांचा वंश वाढायला लागला. त्याला संपवलं पाहिजे. पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला बरं का. वाऱ्याच्या वेगाने ब्रह्मास्त्र यायला लागलं. सगळे लोक घाबरले बरं का. परमात्म्याच्या जवळ आले, सांगितलं, प्रभू पाहिमा, आम्हाला वाचवा. अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. परमात्म्यानं सांगितलं, घाबरायचं काही कारण नाही, गुडघे जमिनीवर टेकवा, हात जोडा, ब्रह्मास्त्र काय करणार नाही बरं का. तेवढ्यामध्ये उत्तरा धावत आली. सांगितलं, प्रभू मला वाचवा. सांगितलं, गुडघे जमिनीवर टेकव, हात जोड, ब्रह्मास्त्र काय करणार नाही. तिने सांगितलं, प्रभू हे सगळं मी करणार, पण आतमध्ये असलेला शिशु त्याचं रक्षण कोण करणार? परमात्म्याच्या लक्षात आलं. अंगठ्या एवढं रूप धारण केलं, उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून त्याचं रक्षण केलं. परमात्मा उत्तरेच्या गर्भाच्या बाहेर आला बरं का. तेवढ्यामध्ये मग कुंती माता धावत आली आणि परमात्म्याच्या चरणावर डोकं टेकून रडायला लागली. परमात्म्यानं खांद्याला धरून उभं केलं आणि विचारलं, आत्या अगं हे काय आहे ग, तू माझ्या पाया का पडत आहे? कुंती माता रडून बोलायला लागली, कृष्णा पडू दे, पडू दे, तू देव आहे म्हणे, देव आहे. परमात्मा हसायला लागला, ए आत्या कोण म्हणाला ग मी देव आहे? मी तुझा भाचा आहे ना, सगळ्यात लहान, तुझा लाडका भाचा. अगं मी तुझ्या पाया पडायला पाहिजे ना, तू कशाला पाया पडते? सांगितलं, नाही कृष्णा, पडू दे, पडू दे. अरे आजपर्यंत आमच्या लक्षात आलं नाही रे कृष्णा, तू देव आहे रे कृष्णा, देव आहे. केवढं मोठं युद्ध होतं रे कुरुक्षेत्रावरचं. कृष्णा, पुढच्या बाजूला कृपाचार्य, द्रोणाचार्य, विश्वाचार्य, माझे सामान्य 5 मुलं, पण 5 जणांपैकी एकाचही केसाला धक्का लागला नाही कृष्णा, कारण तू त्याच्या पाठीशी उभा होता. कृष्णा तू देव आहे. बरं ती सोड सोड सोड, आताची गोष्ट. अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला होता. तू जर या ठिकाणी नसता तर काय झालं असतं रे उत्तरेच्या गर्भाचं? कृष्णा तू देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. पुन्हा पुन्हा म्हणायला लागली, कृष्णा आमच्या जीवनामध्ये जे जे चांगलं चांगलं झालं ना रे कृष्णा, ते तुझ्यामुळे झालं रे कृष्णा. या जगातल्या लोकांना जरी वाटत असेल ती कुंतीची ताकद आहे, ती कुंतीच्या मुलांची, पांडवांची ताकद आहे, पण कृष्णा माझी नाही, माझ्या मुलांची नाही रे कृष्णा. हे सगळं जे होत आहे ते तुझ्यामुळे होत आहे. माझ्या जीवनामध्ये जे जे चांगलं काम होत आहे ना रे कृष्णा, ते तुझ्यामुळे होत आहे, तुझ्यामुळे.
परिवार के बिना ही मेरी नाव चल रही है। परिवार के बिना ही मेरी नाव चल रही है। बीमार है हर चीज मिल रही है। अब क्या बताऊं अब क्या बताऊं मेरा खुदा से सब काम होगा। करते वो कन्हैया मेरा नाम हो रहा है। मेरा खुदा से सब काम होगा। मेरा खुदा से सब काम होगा। मेरा खुदा कुंती माता परमात्म्याला बोलत आहे, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. सांगितलं देवा हे तुझ्यामुळे सगळं होत आहे म्हणे. या मॉनिटरचा आवाज आहे का रे बरं का. आणि म्हणून या ठिकाणी बरं का कुंती माता परमात्म्याला पुन्हा पुन्हा सांगत आहे तो देव आहे. पुढे काय झालं सर्व भाग तुम्हाला उद्याच्या बरं का कथेमध्ये सांगतो सकाळच्या सत्रामध्ये. म्हणून सर्वांनी उद्याच्या पहिल्या सत्रामध्ये सुद्धा हजर राहायचं आहे. वेळेत कथा चालू होईल, वेळेत बंद होईल.